औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महिला कंडक्टरला मारहाण करून बसवर दगडफेक केल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी 10:30च्या सुमारास सोलापूर शहरातील तुळजापूर नाका येथे ही घटना घडली. बसच्या महिला कंडक्टर साधना अशोक अनंतवाळ, राहणार उदगीर, लातूर यांनी फिर्याद दिली आहे. साधना या सोलापूर उदगीर बस MH25 AU 1974 घेऊन उदगीरकडे निघाल्या होत्या. यावेळी सोलापुरात काजल नागनाथ साबळे व कुशाल गौतम डावरे दोघे राहणार मड्डीवस्ती, भवानीपेठ, सोलापूर हे बसमध्ये बसले. जुना तुळजापूर नाका येथे त्यांना तिकीट काढण्याबाबत विचारले असता आमच्याकडे पैसे नाहीत, बस थांबवा म्हणून आरडाओरड सुरू केली. साधना अनंतवाळ यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. बसमधून खाली उतरून दगडफेक करून बसची काच फोडली. तुमची बस जाळून टाकतो असे म्हणून धमकी दिली. याबाबत जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. एनसी वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.